और सर आज आपण इथं एवढं पाण्या पावसात आपण विभागीय आयुक्त कार्यालयासमोर कशासाठी बसलो, म्हणजे नेमकं काय कोणत्या कामात आपला अडथळा आलेला आहे जे आपण एवढ्या पाण्या पावसात आपण म्हणजे बाहेर गावून येऊन आपण इथं बसलेलो आहे, त्याबद्दल आमच्या दर्शकांना माहिती द्या. नमस्कार, माझं नाव शेख वसीम आहे. मी तडेगाव येथील रहिवासी आहे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मी ग्रामपंचायत तडेगावमध्ये उपसरपंच पदावर आहे आणि माझ्या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होण्याबाबत यासाठी मी इथं उपोषणाला बसलेलो आहे. आणि मला माहीत आहे की आयुक्त साहेब माझ्या ह्या उपोषणाची दखल घेतील आणि मला न्याय देण्याचा प्रयत्न करतील. सर कोणता भ्रष्टाचार झालेला आहे आमच्या दर्शकांना नेमकं म्हणजे आपण असं सविस्तरपणे माहिती देता येईल का? 15वी वित्त आयोगामध्ये जे बी झालेले काम आहे, जलजीवन अंतर्गत जे झालेले काम आहे ते सगळे बोगस प्रकारचे झालेले आहे. यासाठी मी उपोषण केलेलं आहे. आणि सरपंचपदी महिला सरपंच असताना काम काज सगळं काही सह्या वगैरे जे पण बघतात ते सरपंचपदी राजू सिंग चैन सिंग बामनावत हे करत आहे. म्हणजे आपला आक्षेप आहे असं त्यांनी करू नये. आक्षेप नाही, माझ्याकडं व्हिडिओ क्लिप आहे त्यांची. जे सरपंच पदाचे समजा दावेदार म्हणजे त्यांचं नाव आहे बामनावत हे आहे, त्यांचे मिसेस, पण त्यांचं काम सगळं काही राजू सिंग बामनावत बघतात. आणि जे सरपंच चेअर आहे त्याच्यावर बी येऊन बसतात, दादागिऱ्या करतात. ग्रामपंचायतमध्ये येऊन आम्हाला चेअर बसायला देत नाही. मी उपसरपंच असूनही मला चेअर बसायला देत नाही. तिथले ग्रामसेवक भ्रष्टाचारी ग्रामसेवक आहे. यासाठी मी उपोषणाला बसलेला आहे. तर आपण कुठे याच्या अगोदर काय आपण कुठे असं दाद मागितली आहे? भरपूर ठिकाणी CO मॅडमला पत्र दिलेलं आहे आणि पंचायत समितीला पण पत्र देऊन कळवलेलं आहे. या गोष्टीचं तिथं निराकार म्हणजे मला काही भेटलेलं नाही. याच्यामध्ये या गोष्टी म्हणजे न्याय भेटलेला नाही आहे. म्हणून इथं आपण आज म्हणजे उपोषणाला उपोषणाला बसलेलो आहे. अच्छा, आपली मागणी मान्य न झाल्यास मग पुढचे पाऊल कोणते असेल? हेच वामरून उपोषण, जोवर लोक मागण्या पूर्ण होत नाही मी इथून हलणार नाही. ठीक आहे सर, आपलं नाव सांगा पूर्ण. माझं नाव शेख वसीम, उपसरपंच तडेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. धन्यवाद.